शेतकरी मित्रांनो पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयने शेतकरी कर्जमाफीबाबत नवे परिपत्रक त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे. आणि त्यामध्ये असं सांगितलं की बँकिंग क्षेत्रातील वित्तीय शिस्त आणि जबाबदाऱ्या अधिक स्पष्टपणे मांडण्यात आलेल्या आहेत. या परिपत्रकानुसार कोणत्याही बँकेला आता जबरदस्तीने कर्जमाफी लागू करण्यास भाग पाडले जाणार नाही. म्हणजे सरकार जे काय सांगते किंवा शेतकरी जे काय सांगत आहेत की बँकेनं कर्जमाफी दिली पाहिजे, पण आता ही जी काय कर्जमाफी आहे ही त्या ठिकाणी जबरदस्तीने जी काय कर्जमाफी आहे ती बँक आता करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा समान लाभ मिळावा. जर राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली तर ती बँकांनी तशीच स्वीकारावी अशी सक्ती नसून बँकांना त्यांच्या धोरणानुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्या ठिकाणी असेल असं आरबीआयच्या त्या नियमांमध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. सोबतच पहा शेतकरी मित्रांनो, आरबीआयच्या नव्या परिपत्रकात कर्जमाफी योजनेबाबत काही महत्त्वाच्या अटी नमूद केलेल्या आहेत. राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहीर करण्यापूर्वी त्यासाठी जे काय आवश्यक आहे त्या आवश्यक निधीची तरतूद ही सर्वप्रथम बजेटमधून करणे त्या ठिकाणी अनिवार्य आहे. आर्थिक नियोजन न करता कर्जमाफी जर का जाहीर केली तर ही वित्तीय शिस्तभंगाची बाब ठरेल आणि ही जी काय कर्जमाफी आहे ती कर्जमाफी त्या ठिकाणी होणार नाही. सोबतच आता असंही सांगितलं गेलं आहे आरबीआयच्या परिपत्रकामध्ये की कर्जमाफीची प्रक्रिया केवळ 40 ते 60 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण केली जावी असं या परिपत्रकात त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. याचा उद्देश असा आहे की निधीचा उपयोग योग्य पद्धतीने आणि ठराविक कालावधीत व्हावा. टप्प्याटप्प्याने निधी वितरित करणं हे त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. म्हणजे आधी काही रक्कम वितरित करून नंतर उर्वरित निधी देणं हे प्रकार आता त्या ठिकाणी होणार नाहीत. असे नवीन बदल आरबीआयच्या नवीन परिपत्रकात झाले आहे आणि ते सर्व बँकांना त्या ठिकाणी स्वीकारावे लागतील आणि याच नियमानुसार इथून पुढे त्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे.